श्री स्वामी समर्थ। उद्या 3 जुलै संकष्टी चतुर्थी। सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान, पतीची मुलांची प्रगती चतुर लोटांगण घालेल। नमस्कार माझ्या माता भगिनींनो, तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या चॅनलवर मी मनापासून स्वागत करते। माझ्या माऊलींनो, आपल्या घरात सुख, अखंड शांती, पतीची दिवसेंदिवस होणारी प्रगती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्य यासाठी आपण माता भगिनी आपल्या संसारासाठी दिवस रात्र एक करत असतो। कधी उपवास करतो, कधी व्रत वैकल्य करतो, तर कधी देवाकडे पदर पसरून डोळ्यात पाणी आणून साकडं घालतो। पण कधी कधी एवढं करूनही पदरात निराशाच पडते, हो ना। घरात पैसा टिकत नाही, पतीच्या कामात सारखे अडथळे येतात, मुलं ऐकत नाही आणि घरात सतत कटकटी होतात। पण आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण उद्या आहे 3 जुलै, म्हणजेच अत्यंत पावन, मंगलमयी आणि साक्षात चमत्कारिक अशी संकष्टी चतुर्थी। उद्याचा हा दिवस इतर सामान्य चतुर्थीसारखा अजिबात नाही। उद्या ब्रह्मांडातील सकारात्मक शक्ती अत्यंत तीव्र असतात। म्हणूनच उद्या सकाळी तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे नशीब पलटून टाकणारा एक छोटासा पण अत्यंत शक्तिशाली आणि गुप्त महाउपाय करायचा आहे। उद्या सकाळी फक्त नेहमीपेक्षा थोडं लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायचं आहे आणि घराबाहेर पडून एक विशिष्ट दिव्य झाडाचं फक्त एक पान तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। मी कोणत्याही पूजा अर्चा किंवा महागड्या विधींबद्दल बोलत नाही। मी तुम्हाला बोलते आहे फक्त एका पानाबद्दल। हा चमत्कार नक्की काय घडवणार आहे सांगते। हे एक पान जसं तुमच्या घरात प्रवेश करेल तशी तुमच्या घरातील नकारात्मकता, दारिद्र्य, अलक्ष्मी कायमची घराबाहेर पडेल। तुमच्या पतीच्या नोकरीत, व्यवसायात वर्षानुवर्षे अडकलेले पैसे मोकळे होतील, त्यांच्या प्रगतीचे मार्ग सुकर होतील। एवढंच नाही तर तुमच्या मुलांची बुद्धी एवढी तीव्र होईल की ती चुकीच्या संगतीला न लागता अभ्यासात आणि करिअरमध्ये उज्ज्वल नंबर आणतील। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे शत्रू, जे नातेवाईक किंवा जे शेजारी तुमच्या पाठीमागे कटकारस्थान करतात, जे तुमच्या सुखी संसारावर जळतात, ते स्वतः तुमची ताकद पाहून तुमच्या चरणावर लोटांगण घालतील। त्यांच्या मनातील तुमच्याबद्दलची वाईट भावना कायमची नष्ट होईल। पण इथे सर्वात मोठं ट्विस्ट आहे। हे पान कोणत्या झाडाचे आहे, ते नेमके कोणत्या मुहूर्तावर तोडायचे आहे, ते तोडताना कोणता गुप्त मंत्र बोलायचा आहे आणि घरात आणल्यानंतर त्याची दिशा कोणती असावी, याचे काही अत्यंत कडक आणि आध्यात्मिक नियम आहे। माझ्या लाडक्या भगिनींनो, नीट ऐका। जर तुम्ही यात एक जरी छोटी चूक केली किंवा हे पान चुकीच्या पद्धतीने घरात आणले, तर या उपायाचा उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो। तुमच्या घरात नकारात्मकता वाढू शकते। त्यामुळे अर्धवट ज्ञान घेऊन कोणतीही उपाय करू नका। हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत एकही सेकंद स्किप न करता शांत चित्ताने पूर्ण पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते। चला तर मग तो महाउपाय आणि त्या झाडाचं रहस्य जाणून घेण्यापूर्वी माझ्या सर्व स्वामी भक्तांना, शिवभक्तांना आणि बाप्पाच्या लाडक्या भावांना, भक्तांना माझी नम्र विनंती आहे की या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा। हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींच्या, बहिणींच्या आणि नातेवाईकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, कारण दुसऱ्याचे भले केले की बाप्पा आपलेही भले करतो। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच खऱ्या आणि प्रभावी उपायांसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून शेजारील घंटेचे बटन नक्की दाबा। आणि सर्वात महत्त्वाचे, तुमची श्रद्धा किती आहे हे दाखवण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। तुमच्या या एका कमेंटमुळे तुमच्या घरात उद्याचा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरूच होणार आहे, हे लक्षात ठेवा। माझ्या लाडक्या भगिनींनो,
आपण नेहमी विचार करतो की आपण एवढी पूजा करतो, उपवास करतो, तरीही घरात पैसा का टिकत नाही? पतीच्या कामात सारखे अडथळे का येतात? मुले अभ्यासात मागे का पडतात? याचे कारण म्हणजे आपल्या घरातील वास्तुदोष आणि आपल्यावर असलेली लोकांची वाईट नजर, म्हणजेच नजर दोष. शास्त्रात सांगितले आहे की काही वनस्पतींमध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. उद्या 3 जुलै असाच एक दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. तिथे एक विशिष्ट वनस्पतीच्या पानात ब्रह्मांडीय ऊर्जा आकर्षित होणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ताई, असं कोणतं झाड आहे ज्याचं एक पान एवढं चमत्कारिक आहे? अनेक जण विचार करत असतील की हे तुळशीचं पान आहे का, किंवा बेलपत्र आहे का, किंवा पिंपळाचे पान आहे का? मी तुम्हाला सांगते, हे यापैकी एकही पान नाही. हे एक असं झाड आहे जे आपल्या घराच्या आसपास सहज मिळतं, पण आपल्याला त्याचे महत्त्व माहीतच नसतं. या झाडाच्या पानात साक्षात भगवान शिव आणि श्री गणेशाची शक्ती समावलेली आहे. पण थांबा, घाई करू नका. हे पान कोणतं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या उत्तरार्धात सांगणार आहे. त्याआधी हे पान घरात आणण्यापूर्वी तुम्हाला घरात कोणती तयारी करायची आहे आणि कोणते विशिष्ट उपाय करायचे आहे हे नीट समजून घ्या. कारण पूर्वतयारीशिवाय केलेला उपाय कधीच यशस्वी होत नाही. आषाढ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला कृष्ण पिंग संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. हिंदू धर्मात आणि अध्यात्मात या चतुर्थीला अत्यंत विशेष आणि इतर चतुर्थींपेक्षा वेगळे महत्त्व आहे. एक स्त्री, एक माता, एक गृहिणी म्हणून आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी या चतुर्थीचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे. या चतुर्थीचे महत्त्व खालील 5 मुख्य कारणांमुळे अनन्यसाधारण मानले जाते. पहिलं, कृष्णपिंग. रूपाची जी संकटांचे निवारण. प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची वेगवेगळी रूपाची आणि पीठाची पूजा केली जाते. आषाढ महिन्यातील चतुर्थीला बाप्पाच्या कृष्ण पिंगल रूपाची पूजा केली जाते. श्री विघ्न विनायक पीठ पूजले जाते. अशी मान्यता आहे की या दिवशी व्रत केल्याने मानवाच्या आयुष्यातील डोक्यावर असलेली मोठी संकट, विवंचना आणि मानसिक तणाव बाप्पा स्वतःवर घेतो आणि भक्तांना संकटातून मुक्त करतो. दुसरं, ऋतू परिवर्तन आणि नकारात्मकतेचा नाश. आषाढ महिना हा पावसाळ्याचा म्हणजेच चतुर्मासाच्या सुरुवातीचा काळ असतो. या काळात निसर्गात मोठे बदल होत असतात. सूर्यनारायण दक्षिणात प्रवेश करत असतात, ज्यामुळे वातावरणात नकारात्मकता आणि आजारपण वाढण्याची शक्यता असते. घरातील सदस्यांचे, विशेषतः पती आणि मुलांचे आरोग्य चांगले राहावे आणि घरात कोणतीही इडापिडा येऊ नये म्हणून या संकष्टीला उग्र शक्तींचा नाश करणारी तिथी मानली जाते. सर्व इच्छा पूर्ण करणारा महायोग. पौराणिक कथेनुसार द्वापार युगात जेव्हा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले होते की असे कोणते व्रत आहे ज्यामुळे मानवाचे गेलेले वैभव, सुख आणि ऐश्वर्य परत मिळू शकते, तेव्हा श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या आषाढ महिन्यातील कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थीचे व्रत आवर्जून करायला सांगितले होते. हे व्रत केल्याने राजा युधिष्ठिराला त्याचे गेलेले राज्य आणि वैभव परत मिळाले होते. म्हणूनच या कुटुंबात आर्थिक चणचण आहे किंवा प्रगती थांबली आहे त्यांनी हे व्रत आवर्जून करावे. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि बुद्धीसाठी. आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्या मुलांना बाप्पा दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि कुशाग्र बुद्धी देतो. जर मुलांच्या शिक्षणात अडथळे येत असतील किंवा त्यांचे मन अभ्यासात लागत नसेल तर या दिवशी केलेले बाप्पाची उपासना थेट फलतृप्त होते. पितृदोष आणि ग्रह दोषांपासून मुक्ती. अनेकदा आपल्या कुंडलीत किंवा वास्तूत दोष असल्याने पतीच्या कामात यश मिळत नाही. आषाढ महिन्यातील चतुर्थीला गणपती बाप्पाला 21 दुर्वा आणि शमीची पाने अर्पण केल्याने कुंडलीतील राहू केतूचे दोष तसेच पितृदोषाची तीव्रता कमी होते, ज्यामुळे घरात मांगल्याचे वातावरण तयार होते.
थोडक्यात सांगायचे तर आषाढ महिन्याची संकष्टी चतुर्थी ही कुटुंबाला संकटातून बाहेर काढणारी, सुख समृद्धी देणारी आणि शत्रुबाधा दूर करणारी एक अत्यंत शक्तिशाली तिथी आहे. म्हणूनच या दिवशी केलेली थोडीशी सेवासुद्धा तुमचे घराचे नशीब पलटून टाकू शकते. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम गणपतये नमः लिहायला विसरू नका. चला तर मग माझ्या लाडक्या माता भगिनींनो, ज्या क्षणाची तुम्ही खूप वेळ वाट पाहतच आहात, ती वेळ आता आलेली आहे. आता वेळ आली आहे त्या महासस्पेन्सवरून, त्या अद्भुत रहस्यावरून पडदा हटवण्याची. ज्या एका चमत्कारिक पानाबद्दल कोणतीही वाईट शक्ती टिकू शकत नाही, ज्या एका पानामुळे तुमच्या पतीच्या आयुष्यातील अपयशाची सावट दूर होणार आहे, तुमच्या मुलांचे नशीब सोन्यासारखे चमकणार आहे आणि जे शत्रू तुमच्यावर जळत आहे ते स्वतःहून तुमच्या दारात येऊन लोटांगण घालणार आहे. ते साक्षात ब्रह्मांडीय शक्तीने भरलेले अतिशय पवित्र आणि अद्भुत पान म्हणजे साक्षात मंदारचे म्हणजेच रुईचे पान. हो माझ्या भगिनींनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय, रुईचे पान, ज्याला हिंदीमध्ये आग किंवा मंदार म्हणतात, तर शास्त्रामध्ये याला मंदार असे म्हणतात. पवित्र नाव. आपण नेहमी ऐकतो ती रुईची फुले आणि पाने हनुमानजी आणि भगवान शंकराला प्रिय आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला या पाठीमागे सर्वात मोठे आध्यात्मिक रहस्य माहीत आहे का? असे मानले जाते की रुईच्या झाडामध्ये पांढरी फुले येतात, त्याला श्वेतार्क म्हणतात. या श्वेतार्क रुईच्या मुळांमध्ये आणि पानात साक्षात श्वेतार्क गणपती म्हणजेच विघ्नहर्ता बाप्पाचा वास असतो. हे झाड म्हणजे वनस्पती विश्वातील साक्षात गणपती बाप्पाचे रूप आहे. या झाडाच्या पानात वातावरणातील नकारात्मकता ऊर्जा शोषून घेण्याची, घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा महापूर आणण्याची अद्भुत चुंबकीय शक्ती असते. हे पान बाजारातून विकत आणायचे नाही किंवा रस्त्याने जाता येता कसेही तोडायचे नाही. जर याचे कडक नियम पाळले नाहीत तर याचा कोणताही लाभ होणार नाही. म्हणून आता हा विधी कसा करायचा तो अत्यंत काळजीपूर्वक ऐका आणि वही पेन असेल तर लिहून घ्या. रुईचे पान आणण्याचा आणि पूजेचा अचूक विधी. 3 जुलैला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर शक्यतो सकाळी 9च्या आत स्वच्छ स्नान करून सुंदर एक पवित्र कपडे परिधान करून तुमच्या घराबाहेर पडायचे आहे. मनात बाप्पाचे नाव घेत घेत तुमच्या घराच्या आसपास असलेल्या रुईच्या झाडाजवळ जा. झाडाजवळ गेल्यानंतर थेट पान तोडण्याची चूक कधीही करू नका. आधी त्या झाडाला हात जोडून डोळे बंद करून नमस्कार करा आणि मनोमन प्रार्थना करा. हे मंदार देवा, हे साक्षात गणेश रूपा, मी आज संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर माझ्या पतीच्या प्रगतीसाठी, माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि माझ्या घरातील गरिबी इडापिडा दूर करण्यासाठी तुमचे एक पान घरी घेऊन जात आहे. कृपया माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा असू द्या आणि माझ्यासोबत माझ्या घरी चला. अशी प्रार्थना केल्याने त्या पानामधील सूक्ष्म शक्ती जागृत होतात. त्यानंतर झाडाचे सर्वात सुंदर मोठे, कुठेही डाग नसलेले किंवा कीड लागलेले, न फाटलेले फक्त एकच पान आदराने तोडून घ्या. लक्षात ठेवा, पान तोडताना त्यातून पांढरा चीक निघतो. हा चीक चुकूनही तुमच्या डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या आणि पान तोडल्यानंतर तो चीक जमिनीवर पडू द्या. स्वतःच्या कपड्याला लावू नका. ते पान घरी आणल्यानंतर थेट देवघरात ठेवायचे नाही. आधी ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर त्यावर थोडेसे गंगाजल शिंपडून ते शुद्ध करून घ्या. एक स्वच्छ ताटात किंवा पाटावर लाल कपडा ठेवून त्यावर हे पान ठेवा. आता एका वाटीत थोडे लाल चंदन किंवा सिंदूर घ्या. त्यात गाईच्या तुपाचे काही थेंब टाका आणि मिक्स करा. तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने त्या पानाच्या गुळगुळीत भागावर अतिशय सुंदर अक्षरात श्री किंवा ओम गणपतये नमः लिहा. हे पान उद्या दिवसभर
आणि रात्रभर तुमच्या घरातील गणपतीच्या चरणाशी किंवा मूर्तीसमोर ठेवून द्या. बाप्पाची आरती करा, नैवेद्य दाखवा. उद्याच्या संपूर्ण संकष्टी तिथीला ऊर्जा ते पान स्वतःमध्ये शोषून घेते. संकष्टी चतुर्थी संपल्यानंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी 4 जुलै सकाळी पुन्हा स्नान करून बाप्पाला नमस्कार करा. बाप्पाच्या चरणाशी ठेवलेले हे रुईचे पान अत्यंत आदराने उचला आणि ते पान तुमच्या घरातील तिजोरीत, कॅश बॉक्समध्ये किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता, सोन्याचे दागिने ठेवता तिथे ठेवून द्या. जर तिजोरी नसेल तर घरातील अशा गुप्त आणि पवित्र ठिकाणी ठेवा जिथे कोणाचा सारखा हात लागणार नाही. माझ्या माता भगिनींनो, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा. हे एक रुईचे पान तुमच्या घरासाठी सुरक्षा कवच आणि धन आकर्षण करण्याचे यंत्र म्हणून काम करेल. हे पान जोपर्यंत तुमच्या तिजोरीत सुरक्षित आहे तोपर्यंत जगातील कोणतीही वाईट नजर, कोणतीही काळी शक्ती किंवा कोणतीही शत्रू तुमच्या कुटुंबाचे बालही बाका करू शकणार नाही. पतीच्या व्यवसायाला कुणाची नजर लागणार नाही. मुलांचे नशीब अचानक चमकेल आणि घरात पैशाची आवक कधीच कमी पडणार नाही. माझ्या माता भगिनींनो, या संकष्टी चतुर्थीचे महत्त्व सांगणारी एक अत्यंत महत्त्वाची ही एक गोष्ट आहे, ती म्हणजे हे रुईचे पान. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून या व्हिडिओला एक लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मर्यादित न ठेवता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा. कारण दुसऱ्याचे चांगले केले की आपले आपोआप चांगले होते. आणि अशाच अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रभावी उपायांसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.